नमस्कार, मी भारती. माझं यूट्यूब चॅनल शिलवंत फॅमिलीमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. चला तर आज आपण कोबी बनवणार आहोत. एकदम सोप्या पद्धतीत मी तुम्हाला कोबी कशी बनवायची हे सांगणार आहे. तर त्यासाठी मी ते कोबी घेतलेली आहे, तिला आपण चांगली बारीक चिरून घेऊया. त्यानंतर ते मी टॅमॅटो घेतलेले आहेत, कांदे घेतलेले आहेत आणि बटाटे घेतलेले आहेत. यांनाही आपण चांगलं बारीक कापून घेऊया. आणि व्हिडिओवरती चॅनलवरती नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करून ठेवा, कारण की अशाच नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत दाखवण्याचा मी प्रयत्न करेन. तर चला, तर ही कोबी जी आहे ती चांगली आपण बारीक चिरून घेऊया. तर बघा, आपली कोबी जी आहे ती कोबी छान अशी आपण बारीक कापून घेतलेली आहे. तर हिला 2 ते 3 पाण्यात आपण धुवून घेऊया. आणि बटाटे आपले आहेत ना, ते आपण थोडेसे असे जाड असे मोठे ठेवलेले आहेत. आणि इथे कांदे पण आपण टॅमॅटो यालाही बारीक करून घेतलेला आहे. मी तुमचा जास्त वेळ घेत नाही आहे, त्यामुळे मी पटापट सगळे कटिंग करून आधीच ठेवलेले आहेत. तर चला, तर ते कशा प्रकारे बनवायची हे मी तुम्हाला सांगण्याच्या आधी पहिलं मी भाजी जी आहे ती चांगली 2 ते 3 पाण्यामध्ये धुवून घेते. कढई जी आहे ती गरम करायला ठेवलेली आहे. त्यामध्ये आपण चांगले शेंगदाणे भाजून घेऊया. सर्वात पहिला छान असे आपल्याला भाजून घ्यायचे आहे. बघा, छान असे इकडे शेंगदाणे भाजून घेतलेले आहे. त्याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया. यामध्ये आता आपल्याला तेल घालायचं आहे. तर आपण कढईमध्ये तेल घातलेलं आहे, 2 पळी. चांगलं गरम करूया. त्यानंतर आपल्याला आता तेल आपलं जे आहे ते गरम झालेलं आहे. आपल्याला एकदम तिखट अशी मसालेदार कोबी बनवायची आहे. ते बघा, इथे मी जिरं जे आहे ते घातलेलं आहे, 1 चम्मच जिरं आणि मोहरी. जिरं मोहरी चांगली आता तडतडली आहे. तर आता आपण लगेच याच्यामध्ये कांदा घालणार आहोत. असा कांदा घालून घेऊया. आणि बघा, टॅमॅटो जो आहे तो आपण असं मोठा मोठा कटिंग केलेला आहे. हे बघा, टॅमॅटो असे मोठे मोठे कटिंग केले. त्यानंतर बटाटे पण आपले मोठे कटिंग केलेले आहेत. तर आता चांगला आपण कांदा जो आहे तो चांगला तेलात फ्राय करून घेऊया कलर येईपर्यंत. तर आपला कांदा आणि बटाटा घातलेला तो छान असा बघा छान तेलात फ्राय झालेला आहे. तर आपण इथे टॅमॅटो घालून घेऊया. याला असं मस्त तेलात फ्राय करून आपल्याला काय करायचं आहे, यावरती थोडा वेळ झाकण घालायचं आहे, जेणेकरून ते एकदम सॉफ्ट झाले पाहिजे. चला तर बघूया. छान असं पाणी सुटलंय आणि मस्त आपले बटाटे जे आहेत टॅमॅटो चांगले असे फ्राय झालेले आहेत. बटाटे पण आपले बघू शकता. चला, तर आता आपल्याला यामध्ये घालायचे आहेत मसाले. तर सर्वात पहिला आपण इथे अर्धा चम्मच हळद पावडर घालूया. त्यानंतर जिरा पावडर अर्धा चम्मच घालूया आणि अर्धा चम्मच गरम मसाला. आता आपल्याला तिखट बनवायचे म्हणून असा लाल तिखट असं मोठं भरून घाला, 1.5 चम्मच घातलेला आहे. त्यानंतर आपल्याला घालायची आहे आमचूर पावडर. आमचूर पावडर घालून घेऊया. त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायची आहे धण्याची पावडर घालायची आहे. मीठ छान असं चवीनुसार मीठ घाला आणि चांगलं आता मिक्स करून घेऊया. जर तुम्हाला मसाल्याची कोबीच आवडत नसेल तर तुम्हाला मी एक व्हिडिओ टाकलेला आहे कोबीचा. त्यामध्ये आपण मटरच्या शेंगा घातलेल्या आहेत, वाटाणे, हिरवे वाटाणे आणि गाजर घातलेला आहे आणि मिरची, हळद आणि मीठ घातलेलं आहे. पण एकदम सोप्या पद्धतीत केलेली आहे, खूप छान लागते. व्हिडिओवरती जर तुम्ही माझ्या गेले असाल तर शिलवंत फॅमिली चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आणि तो व्हिडिओ त्या चॅनलवरती टाकलेला आहे, तुम्ही बघू शकता. ते बघा, आपलं सगळे मिक्स झालेलं आहे इथे मसाले. तर आता आपण कोबी यामध्ये घालणार आहोत. ती जी कोबीची भाजी मी बनवलेली आहे ना, तर जाऊन बघा तुम्ही चॅनलवरती, खूप छान लागते ती भाजी, करून बघा. आणि ही पण छान लागते, पण ही आपण मसाल्यामध्ये केलेली आहे आणि ती आपण
मिरचीमध्ये केलेली आहे. तर छान असं आपण मिक्स करून घेतलेलं आहे ना. यामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचं पाणी वगैरे घालायचं नाही आहे. आणि बटाटे आपले जे आहेत ते छान असे बारीक कापलेले ना आपण, त्यामुळे वाफेवरती ते ऑलरेडी शिजलेले आहेत. तर आपण आता असं मीडियम गॅसवरती आपल्याला चांगली आता वाफ काढून भाजी चांगली शिजवून घ्यायची आहे. आणि ते शेंगदाणे जे आहेत ते आपण आता बारीक करणार आहोत. मी यासाठी घेतलेलं आहे हे पेला. छान असे बारीक असे बारीक करून घ्यायचे आहेत आपल्याला. चला तर बघूया आपली भाजी. बघा छान अशी कोबी आपली शिजलेली आहे. आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे शेंगदाणे जे आहे ते आपण छान असे बारीक कुटून घेतलेले आहेत. हे आपल्याला घालायचे आहेत. हे बघा असा एक मोठा चम्मच घातलेला आहे. आपण छान मिक्स करून घेऊया. आणि यावरती आपल्याला आता कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आपण यामध्ये संपूर्ण कोथिंबीर घालूया. छान अशी मिक्स करून घेऊया. आणि जर तुमच्याकडे मॅगी मसाला वगैरे असेल तर तो यावरती घातला तर ही भाजी एवढी छान लागते, एकदम जबरदस्त लागते. तर तुम्हाला जर बघा आता ही भाजी जी आहे ना आपली ती पूर्णपणे झालेली आहे. आता आपण गॅस बंद करूया. बघा ही भाजी पूर्ण झालेली आहे. व्हिडिओवरती चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा. आणि कुठून बघता कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू.